अमरावती विभाग में आदिवासी आश्रम स्कूलों के शिक्षक पिछले कई महीनों से वेतन न मिलने की समस्या झेल रहे थे। इस आर्थिक संकट को देखते हुए शिक्षा संघर्ष संगठन के अध्यक्ष और शिक्षा नेत्री संगीता शिंदे बोंडे ने आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उइके से तुरंत हस्तक्षेप कर लंबित वेतन जारी करने की मांग की थी। मंत्री उइके ने इस पर तात्कालिक कार्रवाई करते हुए समस्या का समाधान किया और वेतन के लिए 25 करोड़ रुपए जारी किए। इस फैसले के लिए संगीता शिंदे बोंडे ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और मंत्री उइके का आभार व्यक्त किया। ॲडव्होकेट प्रियदर्शनी अशोकराव उइके या उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ आपण भाजपा शिक्षक आघाडी आणि शिक्षण संघर्ष संघटनेच्या समन्वयाने एक मोठी प्रचार सभा आयोजित केली होती आणि त्या प्रचार सभेमध्ये जो वेतनाचा प्रश्न आहे, प्रलंबित प्रश्न आहे, तो पांढरकोडा प्रकल्पामध्ये अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या शिक्षकांचा प्रलंबित प्रश्न होता आणि तोच प्रश्न मी व्यासपीठावरून आदिवासी मंत्री अशोकरावजी उइके यांना म्हणजे सांगितला आणि त्याची दाहकता एवढी होती की अशोकरावजी उइकेंनी ताबडतोब वरिष्ठांना आदेश दिले आणि आज त्याची फलश्रुती अशी आली की 25 कोटी हे वेतनासाठी हा निधी रिलीज केलेला आहे आणि त्यांचे वेतन आता उद्यापासून सगळ्यांचे होईल। हे 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 देवेंद्रजींच्या नेतृत्वात असलेलं महायुतीचं सरकार आहे। नाहीतर राज्यामध्ये देशामध्ये आपण अनेक सरकार बघितले। मी 15 वर्ष झाले शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे की असं होतं की आज कुदळी मारली आणि 10 वर्षानंतर त्याचं काम सुरू होईल, असे सरकार आपण बघितले। पण हे महायुतीचं भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे ते त्वरित जसं आपण बोललो तसंच त्याच उद्देशाने त्वरित काम होणारं सरकार आपण बघितलं आहे आणि सगळ्या शिक्षकांना हा खूप मोठा दिलासा मिळालेला आहे। अशोकरावजी उइके तत्पर आदिवासी मंत्री आहेत। मी त्यांचे आणि आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांचे खूप खूप आभार मानते।